गाईज आज आहे नागपंचमी. व्हिडिओ ना थोडंसं उशीर घालायला कारण ना मला एडिट करणं झालं नाही, म्हणून आम्ही ना नागपंचमी दिवशी समंताचे डॅडी ना ऑफिसवरनं आल्यावर मस्तपैकी ना आमच्यापाशी नागपंचमीचं मंदिर आहे ना, तिथं मंदिरला गेलो होतो ना. तिथं मस्तपैकी हे बघा कसलं भारी ना नागपंचमीचं इथं ह्या मंदिरमध्ये ना छानपैकी ना काय म्हणतो डेकोरेशन पण केले होते. समंता मस्तपैकी टाळ्या वाजलेले बघून. अजून वरून ना पाऊस होता. आम्ही विचार केला होता जाऊन ये बाहेर पाऊस आहे. कारण आम्ही जसं बाहेर पडलो ना तसं ना पाऊस मस्तपैकी ना कमी झालं होतं, म्हणून आम्ही इथं मस्तपैकी नागपंचमीच्या इथं मध्ये मंदिरामध्ये आलो. अजून गर्दी ना भरपूर होतं. लगेच ना पाऊस कमी झाला म्हणून लोक ना जमले होते इथं. अजून हे डेकोरेशन मला खरंच ना लय पसंत आले. आणि तिथं ना प्रसादाला ना हे काय म्हणतो, हे कोणचे लाडू आहेत ते काय म्हणतो, मला ते लाडूचं नाव आहे लागले ते ह्याचे लाडू सजगुरेचे काय काय म्हणतात त्याचे लाडू असतात. समंताला हे लाडू ना खरंच लय पसंत आलं होतं. मग चला मग काय म्हणतो समंता मला ना तिला वाटलं ना काय म्हणतो मी तिचं लाडू घेतला असं वाटलं होतं, म्हणून म्हणते आता घे मम्मा म्हणते मला. अजून नंतर तिला वाटलं नाही ते माझं लाडू नाही ते समंताचंच लाडू आहे असं म्हणते ती ना. इथं बघा मस्तपैकी आता दर्शन घेतलं आम्ही नागेश्वर मंदिरचं. नंतर समंताच्या डॅडीचं थोडंसं मस्तपैकी फोटो काढले. आता आम्ही मस्तपैकी इथं जत्रा पण आलं होतं थोडंसं लेकरवाला काय म्हणतो फुगे अजून फुगे अजून गुळगुळे असं सगळं आलं होतं. नंतर काय म्हणतो इथं बघा पनीर, हे पनीर नाही सॉरी मशरूमची भाजी समंताच्या डॅडी करल्यात, मी नाही करलं. ह्याला मस्तपैकी काय केलात माहिती आहे, ह्याला ना हे केलात हळदी अजून मिरची लावून मॅग्नेट केल्यात थोडंसं. ह्याच्यामध्ये हिरवा मिरचू हे काय म्हणतो पुदिना अजून थोडंसं कांद्याचं पेस्ट केल्यात, अजून हिरवी मिरची टमाट्याचं बाजूला पेस्ट केल्यात, अजून लसूण ऑइल घालून लसूण टाकलेला. समंता काय करते माहिती आहे, कोण ना स्वयंपाक करते बघा समंता ना त्यांच्यासोबतच राहते. आता मी हातामध्ये स्वयंपाक करवलो ना ती माझ्याकडे येते, कोण स्वयंपाक करवलं त्यांच्याकडे जाणार असते ना. जसं खाली नाही बसणार ती ना, दोघांकडे एकाकडे तर जाणारच कंपल्सरी जाणार. कोण स्वयंपाक करते ना त्यांच्याकडेच जाणार. हे मस्तपैकी ग्रेव्ही ना फिरवलेल्या त्याने, त्याच्यामध्ये लास्टला ना त्याने थोडंसं दही पण घालतात, म्हणजे दह्याने थोडंसं छान ग्रेव्ही येते. नंतर मॅग्नेट केलेले मशरूम, खरं आज ना सुक्की छान केला, कधी पण ना थोडंसं पातळ करतो तो. खरं हे छान झाले बघा मस्तपैकी. मशरूमची भाजी ना कोणाला पसंत आहे त्याने मला कमेंट करून सांगा. अजून खरंच छान लागते मशरूमची भाजी. आता काय म्हणतात चिकनचं स्वादवणीच असते खरं सांगते. अजून भारी ना मी समंताला ना इथं थोडंसं 2-4 मशरूम चॉप करून तिला ना सुक्का रसा केला. अजून बघा इथं मशरूमची भाजी आमची रेडी झाली. समंता तसं करा मी वॉइस ओव्हर करायला ना तसं केलं जाते. चला आम्ही जेवण तर करतो. करून इव्हनिंगला ना आईस्क्रीम खायला कोण आलं तर इव्हनिंगला आम्ही आईस्क्रीम खायला होतं. समंताला ना आईस्क्रीम खायला होतं कारण गाईस समंताच्या ना पायाला ना मुंगी चावलती, तरच समंताचं पाय कसलं मोठं फुगलतं माहिती आहे मला. मुंगी चावलेलं माहिती आहे, खरं एवढं पाय फुगते म्हणून माहीत नव्हतं. कारण ते पाय कशासाठी फुगले माहिती आहे, समंताचं ना एवढं पाय का फुगले माहिती आहे, कारण तिनं रात्रच्या एवढं खाजिली आहे तेवढं खाजिली आहे. अजून आम्ही भरपूरदा उठून ना तिला खाजून म्हणलं फिर बी ती खाजिली आहे, म्हणून तिचं पाय ना सुजलं. म्हणून ना सकाळी उठून ना मेडिकलमध्ये काय म्हणतो थोडंसं टॉनिंग घेतलं होतं ना. ते टॉनिंग थोडंसं ते कशाचं टॉनिंग असते माहिती आहे, ते काहीतर मुंगी चावलं ना खाजू नये म्हणून ना ते टॉनिंग देतात. ते टॉनिंग आणलं, मग ते टॉनिंग घेतल्यावर फेर मी ना एक रात्री खाजवलं ती, खरं त्या दिवशी आम्ही तिला खाजूनच दिलं नाही. खाजू नये म्हणूनच तिचं पाय कमी झाले. नसं खाजवल्यानं ते अजिक्त जास्त होते, नकामध्ये विष असते ना म्हणून. नंतर ना समंताला थोडे काय म्हणतो ते बेसन असते ना बेसनचं पीठ, त्याच्यामध्ये कांदा थोडंसं हिरवी मिरची सगळं घालून, अजून बटाटो असते ना बटाटो पण घालणार आहे मी. पहिल्यांदाच करायला बटाटा घालून. बटाट्याचं कसं असतं ना आलूचं, आपण ना त्याला काय म्हणतो चांगलं तेलामध्ये ना असं लाल होईपर्यंत फ्राय केलं ना ते खायला मस्तपैकी टेस्ट असं चिप्सवानी लागते. त्यासाठी ना मी पहिला काय करलं माहिती आहे, ह्या बटाट्याला ना छानपैकी बारीक 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 चॉप करत आहे. अजून नंतर चॉप करून ना तेलामध्ये ना छानपैकी पहिला ना लाल होतो तर त्या बटाट्याला ना फ्राय करून घेणार आहे. त्याच्यानंतर ना काय म्हणतो त्याच्यामधनं ते बेसनचं पीठ असते ना त्याच्यामध्ये कांदा जो लाल मिरची थोडंसं
सगळं मिक्स केलेलं, हळदी पावडर, ते ना लसूण ते असते ना हिंगा, ते ना त्याच्यामध्ये एक असं अंड्याची कसं आपण धिरडी करतो ना हिंगा, तसं मस्तपैकी ह्याच्यावर घातलं. अजून हे खायला मस्तपैकी छान लागलं होतं मला तर. अजून समंताला पण थोडं ऑइली होतं, समंताला मी जास्त दिलं नाही, ऑइली जास्त देणार नाही. इव्हनिंगला मॅगी केलं होतं इथं बघा. मी कसं नखरे करायला, हां माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये असतात हे सगळे, मी आता लॉंग व्हिडिओ करून घालायला. समंता मॅगी म्हणते, मम्मा मला काय करून देते झोपून उठल्यावर, असं म्हणते मॅगी करून दे मम्मा, तू मला कधी मॅगी करून देतेस म्हणते. खरं मॅगी ना जास्त चांगलं ना गाईज, प्लीज मॅगी करू नका. मी कधी तर समंताला मॅगी देते, कधी तर म्हणजे कधी तर असं कधी तर देते. आपण घरातले शेवळ्या आपण करून देऊ शकतो.